चला तर आज आपण गुलकंद बनवूया. बघा किती छान असं बनलेलं आहे. मी इथे गुलाबाच्या पंखुड्या काढून घेतलेल्या आहेत पूर्ण. बघा अशा प्रकारे आपल्याला गुलाबाच्या फुलाच्या पंखुड्या अशा पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. बघा खूप छान असा गुलकंद बनते, खूप छान. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. मी इथे स्वच्छ अशा धुवून घेत आहे. गुलाबाच्या पंखुड्या छान अशा भरपूर आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. 2 पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तुमच्या जर घरी झाड असेल फुलाचं तर तुम्ही नक्की बनवा, खूप छान लागते. ज्यांना कुणाला जेवणानंतर स्वीट खायला आवडते त्यांनी तर आवर्जून बनवा, खूप छान लागते. असं मी इथे छान असं पाण्याने वॉश करून घेत आहे. बघा तुम्ही फॅन खाली पण हे पंखुड्या असे सुकवू शकता किंवा अशाच पण सुकवल्या नाही तरीही काही प्रॉब्लेम नाही. मी इथे बघा छान अशा पाण्यातून 1 ते 2 पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि आता मी ताटामध्ये असं पकडून घेत आहे. बघा 2 मिनटं असं आपल्याला फॅन खाली ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण शोप आणि विलायची टाकायची. मला असं वाटलं की चुटकी वाजल्यानंतर होईल, पण नाही झालं. त्यामुळे आपल्याला असं बारीक करून घ्यावं लागेल. तुमच्याकडे छोटे कुटणे असेल तर कुटण्याने पण तुम्ही बारीक करू शकता, पण असे मी लाटणं आणि कोळपट्याने बारीक करून घेतलेली आहे विलायची आणि सोप. यामध्ये भरपूर अशी साखर घालायची आहे आपल्याला. भरपूर अशी साखर घालायची आहे. तुम्हाला जेवढं गोड आवडतं तेवढी त्याप्रमाणे. नंतर पण तुम्ही टाकू शकता कमी पडली तर. असं मॅश करायचं एकजीव याला पूर्ण हाताने. पूर्ण आपल्याला असं बारीक करायचं आहे. याला चुरून असं छान असं बारीक करून घ्यायचं आहे. बघा 4 ते 5 मिनटामध्ये होते. असा मस्त सुगंध दरवळतो बघा याचा. असं मस्त छान असा वास येत आहे, छान सुगंध. किती छान असा कलर पण येत आहे बघा, गुलाबी गुलाबी. नक्की तुम्ही ट्राय करा. घरच्या घरीच बनते, जास्त साहित्यही काही लागत नाही यांना, सामग्री पण. अशा प्रकारे असं बारीक करून घ्यायचं आहे. बघा किती छान असा बारीक झालेला आहे. याला मिक्सरने वगैरे काढायचं नाही. मस्त असा सुगंध येत आहे. अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी झालेलं आहे. बघा मी आता एका गंजामध्ये याला काढून घेत आहे. आपण चाचणी वगैरे केली नाही तरीही बघा किती चिकटपणा असा आलेला आहे याला. बघा लवकर निघत पण नाही चम्मचने. असा काळा कलर आलेला नाही. मी एकदम जवळ कॅमेरा केल्यामुळे दिसत आहे. पिंक कलर असा आलेला आहे. यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत, काजू आणि बदाम. शोप आणि विलायची आपण टाकलेली आहे अगोदरच. असे बारीक करून टाकायचे. तुम्हाला हवे तसं तुम्ही बारीक करून टाकू शकता. मग ते थोडंसं जाडसर ठोकरच ठेवलेलं आहे. असं मस्त ड्रायफ्रूट यामध्ये घालून घ्यायचे भरपूर. खूप छान गुलकंद लागते. नक्की तुम्ही ट्राय करा, एकदा बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. नक्की एकदा तुम्ही गुलकंद बनवून बघा. असेच फुलांचा अगोदर बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. परत बनवसाल तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.